हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. बिंदिया हे सगळं ठीक करत नाहीये. मी तुला किती वेळा सांगितलंय की तिला समजव, पण कदाचित तू तिला समजावू शकली नाहीयेस. मग म्हणणं काय आहे तुझं? मी आता तुला कशाला विचारतीये? या घरात तर बरं वाटत नाही तुला. मग काय ना काय कारण पाहिजे ना तुला जायला. मला या घरात राहायला काहीही त्रास नाहीये आणि नाही मी या घरातनं बाहेर जाण्याचं कारण शोधते. आता मी असं काय केलं आई की तू माझ्यावर एवढी रागवतेस? नाश्ता का बनवला होतास तू? हे तुला चांगलंच माहितीये की अपूर्व आणि तृष्णामध्ये वाद सुरू आहे. आणि आम्ही दोघं हसत खेळत जीवन जगलो असतो. पण बिंदिया अपूर्व तृष्णा बरोबर खुश आहे. नाही आई नाही, अपूर्व तृष्णा सोबत खुश नाहीये. तुला दिसत नाही का? हा अपूर्व तर बस एका नात्याचा ओझा घेऊन चाललाय, बाकी काही नाही. आई जर अपूर्व तृष्णा सोबत एवढा खुश असता तर काय तो घटस्फोटाविषयी विचार करू शकला असता? जर अपूर्व तृष्णा सोबत इतकाच खुश असता तर काय तो इतका निराश असता जितका आज आहे? नाही आई, अपूर्व तृष्णा सोबत खुश नाहीये तर तो पस्तावत आहे की का तृष्णा त्याच्या आयुष्यात आली, का त्याने तृष्णा सोबत लग्न केलं. आता हेच बघ ना, कुठे अपूर्व ज्याने MBA पूर्ण केलंय आणि कुठे तृष्णा जी फक्त ग्रॅज्युएटच आहे. दोघांचा काही संबंधच नाहीये. आणि आई तसं तृष्णा करतेच काय? फक्त 2 वेळेचं जेवण बनवते. ते तर एखादी कामवाली बाई सुद्धा करेल, तेही फक्त 2000 रुपयांमध्ये. पण बिंदिया या सगळ्याचा आपल्याशी काय संबंध? आपण दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ नाही केली पाहिजे. याला कारण आहे आई, अपूर्व तृष्णा सोबत खुश नाहीये आणि आज नाही तर उद्या अपूर्व तृष्णाशी वेगळा होईलच. त्यानंतर काय होईल? त्यांच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी येईल आणि ती दुसरी कोणी मी का नाही आई? आई बघ ना, अपूर्वकडे काय नाहीये. नाव, पैसा, घर, गाडी सगळंच तर आहे त्याच्याकडे, जे का माणसाला हवं असतं. आई जर का मी अपूर्वची बायको झाले तर हे सगळं मलाही मिळू शकतं. हे सगळं माझं होऊ शकतं. बस मला अपूर्वच्या आयुष्यात आपली जागा बनवावी लागेल. हो, तसंही जे काम तृष्णा नाही करू शकत ते काम तर मी करतच आहे ना आई. आणि मला पूर्ण विश्वास आहे की अपूर्वलाही या गोष्टीची एक दिवस नक्की जाणीव होईल की त्यांच्यासाठी तृष्णा नाही तर मी परफेक्ट बायको असेल. पण हे चुकीचं आहे बिंदिया. एखाद्याचं घर उद्ध्वस्त करून आपलं घर उभं करणं हे बरोबर नाहीये. आई मी कोणाचं घर उद्ध्वस्त करत नाहीये, तर उद्ध्वस्त झालेल्या घराला सावरण्याचा प्रयत्न करते.
तू पाहिले नाहीस का आई? काकू कशा प्रकारे तृष्णा आणि अपूर्वाला जवळ करण्याचा प्रयत्न करतायत. पण काय झालं? काहीच तर नाही. उलट अपूर्वा आणि तृष्णांमध्ये आणखी दुरावा निर्माण झालाय. असं का झालं आई? कारण आई अपूर्व तृष्णासोबत खुश नाहीये. आई, मला तर बस अपूर्वाला खुश पाहायचंय. त्याला खुश करण्याचा प्रयत्न करतेय. आणि अपूर्वाचं सुख माझ्यासोबत जोडलंय. माझ्यासोबतच जोडलंय. कारण मी अपूर्वच्या या घराला चांगल्या पद्धतीने सांभाळू पण शकते आणि ऑफिसमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम सुद्धा करू शकते. आई, आता आपल्याजवळ काहीच उरलेलं नाहीये. जे घर आपण गहाण ठेवलं होतं तेही आता आपलं नाही राहिलंय. कोर्टाचा आदेश आलाय की त्या घराचा आता लिलाव करून टाका. आई, मी तुझ्यापासून हे लपवलं होतं कारण माझी इच्छा नव्हती की हे सगळं ऐकून तुला दुःख व्हावं. आता तूच सांग आई, आता जेव्हा आपल्याकडे पैसा नाहीये, घर नाहीये, तर का आपण पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची? का आपण अपूर्वला दुसऱ्या कोणासाठी सोडायचं? आता जेव्हा हे अपूर्वचं नातं तुटतच आहे, तर का नाही मी त्याची बायको बनून राहू शकत? मग हे सगळं आपलं का नाही होऊ शकत आई? तसंही आई, जर मी आणि तू अपूर्व आणि या घराला सोडून गेलो तर आपण जायचं कुठे? इतक्या कमी पगारात आपण आपलं घर सुद्धा नाही चालवू शकत. आणि आई, जर चालवलंही ना तर आपण गुदमरतच जगू. आता तूच सांग आई, मी काय चुकीचा विचार केलाय? बोल. असा तर मी कधी विचारच नाही केला बिंद्या. तू जे बोलतीयस ते बरोबरच आहे. त्यामुळेच आई मी हे सगळं करतेय की मी अपूर्वच्या जवळ जाऊ शकेन. आणि जितक्या लवकर होईल तृष्णा अपूर्वच्या आयुष्यातून निघून जाईल. आणि मग आपण दोघी इथे आरामात राहू शकतो. पण कल्याणी इतक्या सहजतेने तुझी स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. ती तृष्णासाठी काहीही करू शकते. आई, तू काकूंची काळजी करणं सोडूनच दे. तिचे तर तू फक्त ऐकतच राहा. आणि हो, त्यांना या गोष्टीचा अजिबात अंदाजा नाही लागला पाहिजे की मी अपूर्वबद्दल असा काहीतरी विचार करत आहे. बस तू त्यांच्या हो मध्ये हो मिळवत जा. आणि हो आई, त्यांची एक एक गोष्ट तू मला सांगायचीच. बाकी सगळं मी बघून घेईन. बिंदिया, तुझं डोकं तर खूप छान चालतंय. मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता की तुला इतकं चांगलं स्थळ मिळेल. हो आई, बस फक्त काहीच दिवसांची गोष्ट आहे. आणि मग काहीच दिवसात हे सगळं आपलं होऊन जाईल. आणि मग मी, तू, अपूर्व या घरामध्ये आनंदात राहू. पण कल्याणी, त्यांना तर मी सांभाळून घेईन. सुकन्या आमच्या कन्या. अरे पूजा, इकडे ये. तू आपल्या भाऊजाईचे आशीर्वाद घे. ये इकडे. ये, तू तुझ्या मोठ्या जावेचा आशीर्वाद घे.
भलेही नात्याने मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, पण आपण दोघी एकाच वयाच्या आहोत. म्हणून तू माझ्या पाया नको पडूस, मला मिठी मार. ये. पूजा, काय झालं पूजा? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम तर आहे, पण तुम्हाला त्याचं काय? तुम्हाला कळतंय तरी का की ह्या घरात काय चाललंय? काय झालंय पूजा? आकांक्षाने पूजा घालताना आजीला सगळ्यांसमोर उलट उत्तर दिलं होतं, हे तर तुम्हाला माहितीच असेल ना. आणि जेव्हा विराज भाऊजींनी आकांक्षाला सांगितलं की आजीची माफी माग, तेव्हा तिने आधीच नकार दिला. हा, हे तर सर्व मला माहिती आहे, पण यात नवीन काय आहे पूजा? ह्यात नवीन हे आहे विशाल की आकांक्षाने आज सगळ्यांसमोर आजीची माफी मागितली. ही तर चांगली गोष्ट आहे पूजा. वहिनीने त्या दिवशी जो आजीचा अपमान केलाय त्याची माफी त्यांना मागायचीच होती. माहितीये पूजा, आजी या घरात सर्वात मोठी आहे आणि आजवर कोणी त्यांच्या समोर मान वर करून बोलण्याची हिंमत नाही केली. आजपर्यंत त्यांना कोणी उलट उत्तर पण नाही दिलं. माहितीये पूजा, वहिनीने त्या दिवशी जे केलं ते खूप चुकीचं होतं. त्यांनी आजीशी असं वागायला नको होतं. पण विशाल, आकांक्षाने माफी तर मागितली, पण तुम्हाला माहितीये का तिला माफी मागण्यासाठी कोणी मनवलं? आकांक्षाला आजीची माफी मागण्यासाठी आईंनी मनवलं. आणि ह्याच गोष्टीचा तर मला प्रश्न पडलाय विशाल. आईंचं हे असं आकांक्षा आणि माझ्यात भेदभाव करणं मला आवडत नाहीये विशाल. विशाल, जर ही चूक मी केली असती तर आई त्यांनी मला कधीच माफ केलं नसतं. असं होऊ शकलं असतं की आजी एक वेळेस विसरल्याही असत्या, पण आई त्या ना तर स्वतः विसरतात आणि ना मला कधी विसरू देतात. तुम्हाला तर आठवतच असेल ना विशाल की आपल्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच आईना माझ्याशी प्रॉब्लेम आहे. आणि आकांक्षा, ती घरी येताच आईंनी असं स्वागत केलं तिचं की त्या जशी तिची वाटच पाहत होत्या. आईची ही गोष्ट मलाही चुकीची वाटली, पण तू हे सगळं विसर. हे बघ, आईशिवाय सर्वांनी तुला ह्या घरात स्वीकारलंय. सगळ्यांनी स्वीकारलंय विशाल, मग आईंनी का नाही? शेवटी मी असं त्यांच्यासोबत काय केलंय की त्यांना आकांक्षा पसंत आहे पण मी नाही. माहित नाही पूजा, कदाचित तू बरोबर बोलतेस. आकांक्षा वहिनी घरी येताच भांडणं सुरू झाली. त्यांनी येताच आजीला उलट उत्तरं दिली, त्यांची माफी मागायला नकार दिला. माहितीये पूजा, मला खूप भीती वाटते की ह्या घरातली सर्व माणसं वेगळी होतील. नाही विशाल, असं नाही होऊ शकत. मी आहे ना, मी असं अजिबात नाही होऊ देणार. मी या घरी कधी फूट पडू नाही देणार. मग काहीही हो विशाल, मी आकांक्षाला हे घर तोडू नाही देणार. धन्यवाद पूजा, तू एक चांगली सून आहेस. जिच्या बरोबर काही होऊ दे, ती फक्त स्वतःच्या कुटुंबाबद्दल विचार करते. खरंच पूजा, मला तुझा अभिमान आहे. विशाल, मी कुटुंबासाठी नाही स्वतःसाठी विचार करते. आकांक्षा माझ्या मार्गातला अडथळा आहे आणि तिला तर मी हटवूनच राहीन. आणि त्यानंतर ह्या घरची एकटी सून होण्याच्या नात्याने सगळं काही माझं होईल. सुकन्या आमच्या कन्या. आज मी लय खुश आहे दिनू. त्या आकांक्षाचा ना समद माज उतरला. मी ना तिचे पंख छाटून टाकणारे. माहितीये, मान झुकून माफी मागितल्यानंतर ना आता ती कधीच थोबाड उघडणार नाही. नाही आई, तू अजून आकांक्षाला नीटपणे ओळखलेलं नाहीयेस.
मला माहिती आहे ती कशी पोरगी आहे. ती मोडेल पण वाकणार नाही. तुला काय म्हणायचंय दिनू? की आकांक्षाने माझी खोटी खोटी माफी मागितली? नाही आई, ते तर आम्हाला नाही माहित. पण जेव्हा ती माफी मागत होती तेव्हा आम्ही तिच्या डोळ्यात नाही कुठली भीती बघितली, नाही कुठला पश्चाताप, आणि नाही ती कोणत्या दबावाखाली होती. या उलट आम्हाला तर वाटत होतं की ती खूप जाणून बुजून माफी मागते. अगदीच तसं जसं की बुद्धिबळात एखाद्याला हरवण्यासाठी आपण जसं खूप विचार करून एखादी चाल चालतो. मग तू बघतच राहा दिनू की आता मी काय करते आणि कसा तिचा समदा माज उतरवते. कारण की हे घर माझ आहे आणि तिला माझ्या पद्धतीनं राहावं लागल. नाही आई, तू असं काय बी नाही करणार ज्याच्यामुळं आकांक्षाला विराजकडे तक्रार करण्याची कोणतीही संधी मिळेल. आपल्याला आता जे काय करायचं ते खूप विचार करून करायचंय. कारण आमची गाठ आता अशा एका पोरीशी पडली जी हृदयातून नाही बुद्धीने विचार करते. ठीक आहे दिनू, जर तुझं असं म्हणणं आहे तर मी काय बी बोलणार नाही. पण पुढं असं नको व्हायला की आपण गप्प बसू आणि ती समद्यांना फूस लावून समधी सत्ता हातात घेईल. नाही आई, असं काय नाही होणार. कारण तुला माहितीये की या घरात आकांक्षाचं बोलणं ऐकणार आहे कोण? शकुंतला तर तुला माहितीये की ती एक पतिव्रता बाई आहे. ती आमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचं काही ऐकतच नाही. पूजा, तुला तर माहितीये की पूजा आकांक्षाचा किती राग करते ते. आणि विशाल, तो तर आमच्याशिवाय कोणाचंच काही ऐकत नाही. आणि राहिला प्रश्न विराजचा, तर आम्ही त्याला वेळच नाही देणार की तू जास्त वेळ आकांक्षा बरोबर घालवल किंवा एकत्र राहतील. दिनू, जर असं झालं ना तर तू बघच किती सावताच हे घर सोडून निघून जाईल. काय की आमच्या पद्धतीनं ती राहू नाही शकत आणि तिच्या पद्धतीनं ती चालू नाही शकत, तर तिला जायला तर लागलच. नाही आई, सगळ्यात आधी आम्हाला हे बघावं लागेल की आकांक्षाच्या मनात काय चाललंय. त्यानंतरच आम्ही काय तो विचार करू. सुकन्या आमच्या कन्या. अरे अपूर्व, आलास तू? होय. मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. हो काकू, आणि जरा भूक लागली होती त्यामुळे खायला आणला तरी चालेल. हो नक्कीच, मी चहा बरोबर नाश्ताही घेऊन येते. तुझा हातपाय धुवून ये, ठीक आहे? अरे काकू, तुम्ही का बनवणार? तृष्णा आहे ना. कुठे बेटा, ती तर बाजारात गेलीये. मग तुम्ही काळजी नका करू, बिंदिया बनवणार. काय बिंदिया? अपूर्व, मला तुमच्यासाठी काहीही बनवायला प्रॉब्लेम नाहीये, पण खरं तर गोष्ट अशी आहे की काकूंची मला परवानगी नाहीये. सांगितलंय की मी काहीच नाही बनवायचं. मनाई केली, पण आज सकाळी तर तू नाश्ता बनवला होतास. हो अपूर्व, ही गोष्ट तर खरी आहे की आजचा नाश्ता मी बनवला होता, कारण काकूंनी जे सांगितलं होतं ते मी विसरले होते. पण नंतर तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर काकूंनी आईला सांगितलं की त्यांनी मला समजवावं की आजच्या नंतर मी कधीही
स्वयंपाकघरात काहीच बनवू नये. जे काही बनवायचं असेल ते तृष्णाच बनवेल. बिंदिया, कल्याणीला असं म्हणायचं नव्हतं. तिला तर फक्त असं म्हणायचं होतं की जोपर्यंत तृष्णा आणि अपूर्व मधील वाद कमी नाही होत तोपर्यंत तू काही नको करूस. हा, मला एक सांगाल का काकू, जर बिंदिया जाऊन किचन मध्ये नाश्ता किंवा जेवण बनवत असेल तर यामध्ये तृष्णा आणि माझ्या संबंधाची गोष्ट आली कुठे? ती गोष्ट अशी आहे अपूर्व की एक मिनिट काकू, मला एक गोष्ट सांगा, जर तृष्णा कधी आजारी पडली तर या घरातलं काम कोण करणार? तीच ना जे या घरात असणार. अपूर्व, मी आले. मी तुमच्यासाठी नाश्ता बनवते. एक मिनिट, मला एक सांग, बिंदिया किचन मध्ये का नाही जाऊ शकत? अपूर्व, आईंनी काही नियम बनवलेत आणि त्याबद्दल बिंदियालाही सांगितलंय. असं असू शकतं की त्यामागे काही कारण असेल. वेळेप्रमाणे नियम हे बदलत जातात, म्हणून आतापर्यंत जे नियम बनलेत ते बदलावेच लागतात. नाही अपूर्व, घराचे नियम काही खिडक्यांचे पडदे नाहीयेत की हवे तेव्हा बदलावेत. जर बिंदियाला मनाई केलीये याचा अर्थ नक्कीच काहीतरी कारण आहे. हे बघा आई, मला तुझं कारण जाणून घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. हे घर माझं पण आहे, माझा पण हक्क या घरावर. त्यामुळे हे नियम मीच बनवणार आणि ते तोडण्याचा मला देखील अधिकार आहे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.